पाहू शकाल मैदानावरती ओपनिंग प्लेयर्स जे मात्र इथे दाखल झाले चुकळवाडी संघाचे बाटर किशोर आणि कैलास हे दोन फलंदाज जे मात्र दाखल झालेत. आमच्या साथीने आज पुन्हा एकदा जर पाहिलं तर डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून जरूर आपण पाहू शकतात मैदानावरती जशा पद्धतीने सामन्याला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन जोडले जातील. अगदी आमचे साथी समालोचक अगदी आमच्या विकी दादा शेवाळी सर थँक्यू. यस थँक्यू सो मच प्रकाशजी भला. यस मॅच पाहायला मिळतोय. सुकालवाडी विपक्ष त्यांना फायर देते वांगणी. दोन बलाढ्य टीम्स पाहायला मिळतात त्याच्या फायनल रजनीमध्ये. पहिला बॉल डॉट टाकलाय दुर्गेशच्या मार्फत. बॅटिंग करणार टीम सुकालवाडी. पुढील बॉल गोलंदाज दुर्गेश वांगणी यांकडनं. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल बॅटच्या टोला लागलाय. मिस टायमिंग. पॉइंटचा फिल्डर येतोय त्या बॉल खाली. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल धरतीला दान पाहायला मिळतोय. पावशल पॉवर प्लेचं षटक चालू असताना इथे मात्र आक्रमकता करण्याचं काम बॅटर करत होता. तो झेल मात्र पावशल धरतीला दान केलेला पाहायला मिळतोय. जीवनदान इथे मात्र कैलासला दिलाय. पॉइंट मध्ये एक्झॅक्ट तो सॉफ्ट डिस्मेशन पाव झाला असता परंतु मात्र झेल मात्र धरतीला दान झालेला पाहायला मिळतोय. 2 बॉल 1 सुकालवाडी टीम. आता बॅटिंग मार्क वरती डावखुऱ्याचा बॅटर किशोर ऑन बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. पॉवर प्ले षटक 5 षटकाचा सामना असतो. नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. तुम्ही पाहता ऐकतात आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपलेलवाडी व साहिल 11 शिळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकाचा थरार पाहायला मिळतोय. या फायनल रजनीमध्ये फायनलचा थरार पाहायला मिळतोय. जबरदस्त संकल्पना जी सत्यात उतरवण्याचं काम केले गेलंय ऑर्गनाइजच्या माध्यमातून. अडवा बॅटने स्लाइस करायचा होता अक्रॉस लाईनने. चांगला बॉल लाईन चांगली पाहायला मिळते. भरपूर सारे नक्कीच पाहू शकाल. टीमचे कॉल देखील विनायक गोरे सरांकडे आले की आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. पण ज्यावेळी जाहिरात जी प्रसिद्ध केली विनायक गोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं तब्बल 150 टीम्स मात्र बुक झालेला पाहायला मिळाला. आणि पाहू शकाल जो ऍडव्हान्स ज्याचा संघाने दिला त्यांना मात्र प्रथम प्राधान्य या स्पर्धेसाठी दिलं गेलं. नक्की ही स्पर्धा पाहुशल मानाची आहे. अभिमानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेनं आदिवासी समाजाची मान उंचवणारी ही स्पर्धा आहे. साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक. गोलंदाज सज्ज आता मात्र दुर्गेश राऊंड द विकेट टाकलेला बॉल. याही बॉल वरती कहीं पे निगार कहीं पे निशाना आलेला हा चेंडू डॉट बॉल. धाव फलकामध्ये पाहायला मिळते एकच आहे सुकालवाडी टीम. दुसऱ्या बाजूला अंबरनाथ विभागातील वांगणी संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला याच 12वी डॅम विभागातील संघ पाहायला मिळतो सुकालवाडी. 4 बॉलचा खेळ झाला. एक धाव फलकावरती. धावा करावा लागतील कारण पॉवर प्लेचं षटक देखील चालू आहे. हाणामारीचे षटक या 2 फिल्डर 38च्या बाहेर फायदा घेत नाहीत बॅटर. इथे सुद्धा नक्की पाहुशल कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये इन स्विंग चा मारा पाहायला मिळतो गोलंदाज दुर्गेश उमसाई वांगणी संघाकडनं. लेंथ लाईन पाहुशल जबरदस्त पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजनामध्ये पाहुशाल. या ट्रॉफ्या पाहुशाल काय वर्ल्ड कपच आहे पाहायला मिळतोय. आणि वर्ल्ड कप प्रमाणे ज्या ट्रॉफ्या पाहुशाल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर सिरीज साठी अनेक सांगीतिक पारितोषिके देखील आहेत. सायकल पाहुशाल 3 सायकली लागल्या गेल्यात. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. लॉफ करायचं होतं आता मात्र पाहू शकाल मिस टायमिंग. मिड ऑफचा फिल्डर पाहुशाल जज करतोय. ते मात्र पाहुशाल 2 फिल्डरच्या मध्ये टक्कर. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची आहे. राकेश होता तिकडे मिड ऑफ मध्ये. यावेळी मात्र पाहुशाल चांगला झेल झाला कॅरी लागलेला हा 1 वरती. आणखीन एक धक्का.
डीजे श्याम, जितकं कौतुक करावं त्या व्यक्तिमत्वाचं या व्यक्तिमत्व कमीच आहे. डीजे श्याम जबरदस्त एंटरटेनमेंट पाहायला मिळतात, जबरदस्त सॉंग्स पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. डीजे श्याम पाहू शाल पहिल्या षटकामध्ये धावा खर्च कमीच केला दुर्गेशनं. यस आता मात्र गोलंदाज करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला बॉल, फुल रनिंगचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगला फटका आहे ऑन साइडला. फिल्डर येतात डीप मध्ये, एक धाव कंप्लीट, सेकंड साठी कॉल. बॉल उचलल्यावर फेकी करणार, 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या 2च्या साहाय्याने धावसका पाहायला मिळतील, रन बनवावे लागतील सुकालवाडी संघाला. त्यांनी स्पर्धा खेळताय आपण अंडर फ्लड लाईट मध्ये. प्रकाश झोतातील सामने पाहता मित्रांनो ही स्पर्धा खेळताय आपण. बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल या स्पर्धेसाठी, तेव्हाच तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर तुम्ही विन होऊ शकता. फुल टॉस बॉल स्लाइस केलाय, ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर येतात. एकापेक्षा जास्त मिळत नाही, एका धावेने धावफलक मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 4. चांगली स्पर्धा पाहायला मिळते, खूप चांगल्या पद्धतीने ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून काम करते. कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळतात अजू भस्मा, सतीश मिंगाल ऑपरेटिंग टेक्निकल रूम मध्ये. विकी पारधी सर जॉईन झाले आहेत, बाला भस्मा देखील पाहायला मिळतात. जबरदस्त ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट म्हणजे हा देखील ब्रँड बदलाय संपूर्ण. या कर्जत विभाग असेल, पनवेल विभाग असेल, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड विभागामध्ये ब्रँड बदललेला चॅनल आहे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट. नाव देखील आहे ब्रदर्स. यस थँक्यू सो मच, धन्यवाद स्क्वेअर कॅमेरामॅन. आमचा थेट कॉम्बॉक्स दाखवला जातोय. करण तयार बॅटिंगला मयूर. 1 गडी बाद 4 धावा सुकालवाडी संघाची. यावेळेला इनसाइड आउट फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. फिल्डर पोहोचले गेले, झेल पकडलाय, परंतु मात्र अति उत्साही बॉल षटकार पाहायला मिळतोय. झेल पकडला होता, परंतु पाहू शकाल चेस करत असताना पाहू शकाल, फिल्डिंग मध्ये पाहू शकाल ते मागे गेले, परिणामी षटकार 6 धावा. झेल यशस्वीपणे पकडला होता, परंतु मात्र पाहू शकाल झेल पकडून मात्र बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलेले पाहायला मिळतात. षटकार आलाय. 1 गडी बाद 10 धावा धाव फलकावरती सुकालवाडी संघाची. टॅप केलेला बॉल, चांगला फटका, 1 धाव येते आहे. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. आलेल्या ग्रामस्थांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पिंपलवाडीचे ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर शिल्लवाडीचे ग्रामस्थ, जे वरिष्ठ नागरिक आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या अंतर्गत. अडवा बॅट ने पाहू शकाल, फटक्यामध्ये ताकद का सर्व काही सिद्ध झालाय. बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. ब्रँड सुकालवाडी चालाय, कैलासनं बॉलला केलाय खल्लास. षटकार. फ्लिक केले का बॅट अँड पॅडामध्ये टाकलेला बॉल, डोळ्याचा पाडला फेडणार हा फटका कैलासच्या बॅट मध्ये आलाय. धावसंख्या 1 गडी बाद 17. या सायकल मात्र पुरस्कृत केले गेल्यात बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी. ते रमेशजी महेकर साहेब धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या अंतर्गत भरपूर सारी मदत या स्पर्धेसाठी नक्की पाहू शकाल. जे आदिवासी खेळाडू आहेत योगदान दिलं गेलंय. महेशजी महेकर साहेब. वांगणी टीमच्या पॅकर ते देखील आहेत संघ मालक. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ वांगणी टीमचे महेकर साहेब धन्यवाद देतोय हृदयाच्या अंतःकरणापासून. आपण आला असाल तर आपण देखील मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. महेकर साहेबांना विनंती करतोय, आपण आला असाल तर आपण मुख्य व्हीआयपी डाईस वरती स्थानपन्न व्हा. विनायक गोरे सरांकडनं सूचना येते.
यस मिस्टर सिद्धू येते सिद्धेश बॉलिंग मार्गमध्ये ओमसाई वाघणी संघाचा हा गोलंदाज ऑन स्क्रीन मध्ये पाहू शकाल. एक गडी 18 आज फायनल देखील आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आहे या आरडी क्रीडा संकुला वरती. चांगलं असं मैदान. यस पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता. उडवलाय बॉलला उडन खटवला बॉल फेकून दिलाय काऊ करणं भेदून बॉल सीमा पार. कैलासचा बॉल आणखीन एक आलाय खल्लास करणारा षटकार. सोमन डीजे एक गडी 24. त्याचबरोबर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटचे नक्की सर्व बाला भस्मा यांचा आज वाढदिवस आहे. तब्बल 12 वाजले गेलेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाला भस्मा आपल्याला. या स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण ज्या टीम्सच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटीच्या मार्फत ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या सर्व बाला भस्मा तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा भावा. आणि बाला भस्मा साहेब तुमच्यासाठी बाला भस्मा साहेब नक्कीच आपल्यासाठी सूचना येते आहे. आपण आला असाल तर नक्कीच जी ऑर्गनाइज कमिटीची मागणी केली जाते ती सोय करायची आपण. कारण वाढदिवस आहे आज तुझा. नाही बोलून जमणारच नाहीये. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटचे सर्व बाला भस्मा यांचा वाढदिवस आहे. सहजासहजी विनायक गोरे सर तुम्हाला सोडणार नाहीयेत ही मात्र लक्षात घ्या. यस गोलंदाज सज्ज सिद्धेश जबरदस्त स्पेल हा पाहायला मिळतोय. या बॉल मध्ये पाहुशा स्लाइस करायचा होता. अडवा बॅट नाही बॉल मात्र लेग स्टिक वर मात्र विकेट किपरने मात्र थोडंसं चुकी करताना पाहायला मिळतं. बायच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. धावसका धाव फलक 1 गडी 26 सुकालवाडी या संघाची. धावसंख्या 26 झाल्यात. तिसरं षटक मार्ग असतं सिद्धेशच्या मार्फत ओमसाई वाघणी संघाकडनं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 गडी 26. ऑफ करायचा होता फटका चांगला गॅप मध्ये बॉल 2 फिल्डरला मात्र भेदून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका. आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक कैलासच्या बॅट मधनं चौकार. यस गोलंदाज सिद्धेश बॅटिंगला कैलास 10 बॉल 22. अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळते. त्यानंतर बॅटच्या टोला लागलाय. चांगल्या पद्धतीने हा बॉल यशस्वीरित्याने मात्र पाहुशा ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. जबरदस्त पहिल्या ओव्हर मध्ये एकच धाव खर्च केली होती गोलंदाज दुर्गेशनं. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा जमवल्यात गेल्यात. 30 धावा धाव फलकामध्ये 3 ओव्हरचा खेळ झालाय.
यस, कोलेवाडी टीमचे कॅप्टन, पठारपाडा टीमचे कॅप्टन. आपण आला असता तर ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधा. कोलेवाडी आणि पठारपाडा. स्वप्नील येत आहेत चौथा स्पेल हाताळण्यासाठी. 1 गडी बाद 30 सुकलवाडी संघाची खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग. 11 बॉल 22. स्वप्नील राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस बॉल टॅप केलेला बॉल. म्हणजे क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेटरचा वापर मात्र केला गेलाय मयूरच्या मार्फत. कारण की ज्याची बॅट बोलली त्याला मात्र स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं होतं. 1 गडी बाद 31. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट विनायक गोरे सरांकडे येते. जे क्वालिफाय झालेले संघ त्यांनी वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. ही मात्र लक्षात घ्या, गृहीत धरायचं आहे. यस, कोणाचं काहीच ऐकले जाणार नाहीये, नोंद घ्या. आपण वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचं. जे क्वालिफाय झालेले संघ हे मात्र महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट केली जाते. आपण लाईव्ह पाहत असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, दुर्लक्ष करू नका. जे क्वालिफाय झालेले संघ वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. तर सेकंड राऊंड हे 3-3 ओव्हरचे असणार आहेत आजच्या या रेग्युलर पोल मधले. अडव्या बॅटने चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. गुडघ्याच्या साईने बॉल अडवला गेलाय. 2 कंप्लीट. एक गडी बाद 33. चला, कोलेवाडी पठारपाडा संघ विनायक गोरे सरांशी संपर्क साधला आला असेल तर आपण. यस, गोलंदाज स्वप्नील बॅटिंगला कैलास. स्टेट डाऊन सरळ बाटमध्ये फटका सजवलाय. डाऊन फटका पाहण्याच्या समोर 20 मध्ये फटका सजवलाय. फिल्डर आले करण त्या बॉलवरती. 1 धाव. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहण्यामध्ये 1 गडी बाद 34 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, मानाची करंडक, मानाचा अभिमानाचा हा वर्ल्ड कप पार पडतोय. आज 7व्या रजनीमध्ये 7वी रात्र पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झालेला पाहायला मिळतोय फायनल नाईट मध्ये. पुढे टाकलेला बॉल उडवलाय. बॉलला पाहू शकाल लॉंग ऑफ द फिल्डर आहेत. झेल योग्यरीत्याने मात्र कलेक्ट केला जाईल. सॉफ्ट हँड सिद्धेश होते तिकडे. सिद्धेशच्या मार्फत कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. इथे लागलेला आणखी एक धक्का पाहायला मिळतो. 34 वरती लागलाय दुसरा धक्का. मयूरचा खेळ मात्र थांबवलाय. स्वप्नीलला केलेलं कमबॅक ओमसाई वांगणी संघाकडनं हे चांगलं आहे. आणि ज्या जो धावफलक मात्र वाऱ्याच्या वेगाने चालला होता त्याला मात्र लगाम कुठेतरी लावण्याचं काम केलं गेलंय. अखेर ती विकेट मात्र आलेली पाहायला मिळते आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण. मयूरचे नक्की छोटे भाऊ पाहायला मिळतात. किरण, बडा भाई बाहेर, छोटा भाई अंदर. स्वप्नील पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केले. बॉलला हॅमट केलं होतं. ड्राईव्हचा फटका. 1 धाव येते. धावफलकावरती पाहायला मिळते ती 35. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी 35 धावा सुकलवाडी संघाची पाहायला मिळते. शेवटचा षटक असेल बाकी. पाहू शकाल स्क्रीनवरती ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय रोहिदासजी भंडारी साहेबांचा तो फ्लेक्स बॅनर देखील लागलेला पाहायला मिळतो साइड स्क्रीनच्या दिशेला. भरपूर सारी मदत रोहिदासजी भंडारी साहेबांकडनं केली गेली आहे. तुमचं नक्की हृदयाच्या अंतःकरणापासून, मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय. आरडी क्रीडा संकुल चांदप, MIDC बारबिड्या विशेष सहकार्य, आर्थिक सहकार्य प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य करत असतात. हे प्रेम आहे या चषकावरती. थँक्यू सो मच रोहिदासजी भंडारी साहेब. यस, धावसंख्या झाले 35. पाचव्या षटकासाठी झाली सुरुवात. सचिन येतोय.
शफल झाले ते ऑन द ऑफ खेळायचं होतं पूर्णपणे बॉडी बॅलन्सचा विचार केला जाईल तर शफल झाले होते बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही दोन गडी बाद 35 डॉट बॉल पाहायला मिळतोय दोन गडी बाद 35 सुकालवाडी संघाची या सचिन तयार बॅटिंगला किरण फुल टॉस बॉल समोर खेळलेत कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही फुल टॉस बॉल वरती एक धाव कंप्लीट परंतु स्ट्राइक वरती कैलासला मात्र आणलं जात आहे बॅकअप आहे एका धावेने धाव फलक मात्र पुढे फ्लाय होताना 36 अब तक 36 दोन गडी बाद 36 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात आता मात्र बॅटिंगला कैलास त्याची बॅट बोलली आहे 14 बॉल 25 वरती त्याचं वैयक्तिक योगदान दिलंय सुकालवाडी संघाकडनं या बॉलमध्ये अडवा बाटले स्लाइस केला फटका चांगला आहे चटका लागून चालला या बॉलवरती खराब फिल्डिंग पाहायला मिळते डीप मिड रिजन मध्ये पाहायला मिळते दोन गडी बाद 40 धावा 15 बॉल 29 नॉन स्टॉप बॅटिंग कैलास मारतोय कैलास मात्र धावा करतोय आपल्या सुकालवाडी टीम साठी सुकालवाडी गावासाठी दोन गडी बाद 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात बॉलवरती आक्रमकता करण्याचं काम कारण ज्या वेळी कैलास ज्या वेळी बॅटिंगला येतो त्यावेळी त्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत दोन गडी बाद 40 पुढे टाकलेला बॉल स्लाइस करायचा होता बॉलने मारले कल्टी बॉल झालाय पलटी बॉल अल्टी पलटी बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार दोन गडी बाद 44 44 धावा धाव फलकावरती बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन चौकार आले याही बॉलवरती डाऊन दुरा फटका सरळ बॅट मध्ये फटका सोडलाय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन धावा धाव फलकावरती यशस्वीरित्याने कंप्लीट केल्या जातील पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही बॅटर पोहोचले यशस्वीरित्या दोन गडी बाद 46 दोन गडी बाद 46 सुकालवाडी संघाची शेवटचा बॉल या इनिंगचा पाचव्या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळतोय दोन गडी बाद 46 झाल्यात सुकालवाडी संघाची तू बॅटिंगला असेल कैला 17 बॉल 35 काय व्हॉट अ इनिंग पाहायला मिळते चांगली बॅटिंग आज मात्र सुकालवाडी टीमच्या कडनं पाहायला मिळते सुरुवात दमदार केली होती कैलासनं चांगले झाले फटके स्क्वेअर लेग असेल लॉंग ऑफ असेल डीप मिड विकेट त्याचा स्ट्रॉंग झोन राहिला गेलाय शेवटचा बॉल सचिन तयार पुन्हा एकदा नक्की ड्राईव्ह केलेला बॉल चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये करण येत आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दुसरी मिळणार नाही 1+1 विकेट 47 वरती लागलाय तिसरा धक्का आणि पहिल्या 17चा देखील खेळ संपलेला पाहायला मिळतोय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले 35 धावाचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी तो कैलास खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि एक टार्गेट मात्र पाहू सेट केलंय 48 चा पाठलाग करायचा आता मात्र सेकंड इनिंग साठी चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय रेडी राहायचंय पठारपाडा आणि कोळेवाडी आपण गेट सेट रेडी राहायचंय चला टॉस साठी रिपोर्टिंग करा पठारपाडा आणि कोलेवाडी चला पण टॉस साठी रिपोर्टिंग करा 30 मध्ये बनवायचे आता 48 चला फिल्डिंग लवकरात लवकर सजवून घ्यायची आणि ओपनिंग पेअर लवकर लवकर पाठवून द्या चला फिल्डिंग लवकर सजवा विनंती करतोय सुकालवाडी टीम हा पाऊशाल आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातोय
ट्रॉफ्या देखील पाहायला मिळतात. सायकल भव्य दिव्य असे टुर्नामेंट, ह्या सायकल देखील पाहू शकाल आपण स्क्रीनवरती. ह्या ट्रॉफ्या आहे पाहायला मिळतात. काही वैयक्तिक पारितोषिके देखील पाहायला मिळतात. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी अनेक पारितोषिके देखील आहेत या स्पर्धेसाठी. 5 ओव्हर मध्ये बनवायचे 48 आणि जसे या दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तसे कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. या ऐकूया शिलंदवाडीचा बुलंद आवाज. येणाऱ्या काळामध्ये देखील हा आवाज देखील अंबरनाथच्या बाहेर जाईल. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या फ्युचर मध्ये हा आवाज देखील अंबरनाथ तालुक्याच्या बाहेर जाईल. हे मात्र पाहू शकाल माझी भविष्याने खरी होईल यात शंका नाही. कारण खूप चांगल्या पद्धतीने जो आवाज पहिल्या रात्रीपासून पाहायला मिळतोय ते विशाल भांगारे हे मात्र जॉईन होतील. 30 बॉल 48 चा पाठलाग. शहापूरचा बुलंद आवाज जो सध्या तरी या स्पर्धेमध्ये लीड करत असताना आपल्याला पाहिलं होतं. जरूर तुमची भविष्यवाणी खरी हो हीच आशा बाळगतो विके सर. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला तर 30 बॉल आणि 48 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला ओरिया मॅचच्या दिशेने अगदी पाहायला तर 30 बॉल 48 धावता गरज मैदानाच्या आतमध्ये. टीमचा पहिल्या षटक आता घेऊन येतोय गोलंदाज. पहिलाच बॉल लॉफ्ट केला गेला समोरच्या दिशेला. त्याच्या उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु एकच धावेवर समाधान मानतायत. जरूर अधिकच्या धावा मी मगाशी देखील उल्लेख केला होते. 12च्या नंतर धावा चेस होणं खूप साऱ्या कठीण जाते परंतु या धावा चेस होऊ शकतायत का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. ओम साई वांगणी क्रिकेट संघाने जरूर 5 षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च केल्या गेल्यात परंतु हरकत नाहीये. या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. टॉप ऑर्डरच्या पर्यंत आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. कारण तर त्यांच्या सोबतीला सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्रायकर एंडवरती सिद्धेश शॉट ऑफ लेन चेंडू फुल करायचा होता. त्याच्या उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट होती. हाणा करता करता एक धाव सहजरित्याने कंप्लीट होतीये.
पहिली धाव तर पहिल्या बॉलवरती कंप्लीट गेली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जरूर क्लोज डिसिजन होता, जरूर आपण पाहिला होता. अगदी कुठेतरी विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु बघता गुड रनिंग विथ द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मानावं लागेल. एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होते. 2 धावा स्कोरवरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये हार्दिकच्या जबाबदाऱ्या जरूर असतात, परंतु हार्दिकच्या जबाबदाऱ्या घेऊन गोलंदाज कैलास आल्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये धावा देखील आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी देखील दाखल झालाय. अगदी पाहायचं ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना गोलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये पहिला स्पीड हाताळण्याकरिता आलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला चेंडू क्षेत्राच्या उपस्थित आहे, परंतु लांबी किती हे देखील पाहणं तितकं गरजेचं राहील. यस, बॉल देखील निघून गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे. हा संघर्षमय करणारा उत्तुंग असा षटकार बॉलवरती जरूर षटकार आला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळत होता. हवा तसा कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळाला. जरूर झेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु क्षेत्राचे थोडेसे फोमल झाले. अन्यथा हा झेल सहजरित्याने कॅरी केला गेला असता. हरकत नाही, धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. रोमॅन्टिक सामना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पॉट मध्ये आला. शॉट लॉंग ऑन प्रोटेक्शन उपस्थित आहे. एकदा कंप्लीट होते. दुसरी धावाचा प्रयत्न क्लोज. यस, 15चा बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात विकेट. पहिली विकेट गमवावी लागते सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहताय. ओमसाई वांगणी क्रिकेट संघाला जरूर अधिकच्या धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले होते, परंतु त्या अनुषंगाने इथे बॅटिंग देखील होतीये. परंतु बघता या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये सिद्धेची विकेट गेली आहे. टॉप ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, परंतु नक्कीच या बॉलवरती अप्रतिम थ्रोपैकी ॲक्युरेट थ्रोपैकी पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने इथे विकेट जी गमवावी लागते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सोनूला आपण पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात एक विकेट गमावली गेली. सध्या तरी बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहताय ओमसाई वांगणी क्रिकेट संघाला जरूर या धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या तरी गोलंदाज कैलासच्या माध्यमातून कैलास आल्या मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती विकेट गमावली गेली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहताय, परंतु हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आपल्याला करण पाहायला मिळेल, कारण करणच्या बॅटमध्ये जरूर स्ट्रोक येत आहेत पुढे तोच आपल्या स्ट्राईक रेंजवरती बॅटर लेफ्ट हँड बॅटर सातत्याने मॅच मध्ये घातकी ठरतायत, परंतु त्याला देखील घातकी ठरावं लागेल. आवाजाचं कनेक्शन झालं नाही. त्याच्या ओव्हरमध्ये एक धाव कंप्लीट होती. हो, फंबल थोडीशी गच्चा पाहायला भेटते. त्या बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. 2 धावा जरी प्रत्येक बॉल मागे तुम्ही घेतल्या गेल्या तरी या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतायत. कारण की चालू असलेला सामना आपण पाहताय रेग्युलर गट मधील 4था सामना आपल्याला पाहायला मिळतो. 4थ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली गेली होती सुकाळवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून, परंतु त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून सध्या तरी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय बॅटिंग करत असताना करणच्या बॅटमधून धावा येत आहेत. या धावा कुठेतरी पुरेशा ठरू शकतायत, कारण की जरूर धावसंख्या आल्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल एक विकेट गमावली गेली आहे. 11 धावा लगावल्या गेल्या आहेत बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा गुटनाटिक तमाशात एक फटका सजत होता, परंतु तसं काही घडत नाहीये. आपण पाहू शकाल मिडल स्टंप वरून सरळ बॉल विकेट कपड्याच्या दस्तारमध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल षटक समाप्तीचा पंधाचा इशारा येतो. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा पाहायला भेटतात. एक विकेट गमावली गेली आहे. मोस्ट विकेट आली होती मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश दाखल झाला होता, त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात जरूर गमावली गेली, परंतु धावा हव्या तशा आल्यात. 11.00 ची सरासरी जरी गाठली तरी मात्र या धावा सहजरित्याने चेस होऊ शकतात. त्याला स्पीडअप ठेवा, दोन्ही टीमला सूचना दिली जाते, कारण की अधिकचा उशीर नकोय विनंती असेल दोन्ही टीमला, कारण की अधिकचे सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल खेळवायचे आहेत, त्यानंतर अजूनही रेग्युलर गट मध्ये आपल्याला सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनल देखील खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करा. किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल दुसरा फेल हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज किरण आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 1 मध्ये आपण कैलास पाहिलं होतं. 11 धावा जरूर खर्च केले गेले, परंतु एक विकेट देखील गोल्डन विकेट जी त्याच्या माध्यमातून प्रस्थापित केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज किरण येतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न, जेलची संधी उपलब्ध झाली. डाऊन दी बॉल खाली कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. किरणला मिळाली पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद.
पहिलाच बॉल फेकला गेला होता. आपण पाहू शकाल स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता गोलंदाज किरणच्या माध्यमातून. बघता बघता त्या बॉलवरती विकेट जी गमावी लागते बॅटिंग करत असताना. 11 वरती 2 विकेट गमावले गेलेत. तर या षटकापासूनच हवी तशी सुरुवात करून दिली आहे गोलंदाज सध्या तर आपण पाहत आहे. परंतु एखादा मोठा फटका जरूर मॅच मध्ये बदलाव करू शकतोय. परंतु तो मोठा स्ट्रोक येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. परंतु मोठा स्ट्रोक पासून वाचवावं लागेल सध्या तरी गोलंदाजाला. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. स्वप्नील आलाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. आपण पाहू शकाल बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता. हवा त्याचं कनेक्शन झालं नाहीये. 38 सर्कलच्या आतमध्ये शतक चांगल्या प्रकारचा झेल जो टिपला गेला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. गोलंदाज किरणला मिळतीये एक मॉस विकेट. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही करण टिकून राहण्याचा प्रयत्न करतोय. शतक उपस्थित आहे. थोडेसे फंबल झाले. एक धाव कंप्लीट होती आहे. चांगल्या प्रकारचे फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये बॅकअप फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकाल बॅकअप खूप सारं महत्वाचं असतं मॅच मध्ये. त्या कारणाने जरूर बॅकअप आलं होतं. बघता बघता त्या बॉलवरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. 12 धावा धावपलकावरती लगावले गेले. 2 विकेट गमावले गेले. सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना ओमसाई वांगणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील चांगला खेळ जो P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटत होता तसा परफॉर्मन्स या षटकामध्ये पाहायला भेटत नाही. परंतु हरकत नाही. स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅटर करणला आपण पाहताय. समोर ठेवण्याचा प्रयत्न. लाऊड अपील यस पंचाने ती उचलून देखील धरली आहे आणि ते मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. बडी मछली जाल में फसी. जरूर आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारचं जाळ ते विखुरलं गेले होतं गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि बघता बघता त्या बॉलवरती मोठी विकेट जी मिळवली गेली. गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी इथे केली जाते गोलंदाज किरणच्या माध्यमातून. किरण आणि करण आपण पाहिलं होतं. करणला स्ट्रायकर एंड वरती बॅटची एज लागली होती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुठेतरी पकड मजबूत करून ठेवली की काय हा सध्या तरी चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना सुकाळवाडी टीमच्या माध्यमातून चर्चा केली आहे. सध्या तरी गोलंदाज किरणने कारण की मोठी विकेट जी मिळवली गेली. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न अगदी पाहायला तर उडलाच नाहीये. सरळ निघून गेला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मागच्या बॉलवरती जरूर विकेट आली होती परंतु त्यानंतर डॉट बॉल. हा दोन्ही षटकातील 2 चेंडू शिल्लक जे आपल्याला पाहायला मिळतात. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव करून मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण करेल. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश दाखल झाला. त्याला तसं कामगिरी करावी लागेल. मागे ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. शरीरावरती ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. हवा तसा कनेक्शन झाला नाहीये. त्या बॉलवरती एक धाव सहजरित्याने कंप्लीट होते. मागच्या बॉलवरती डॉट बॉल आला होता. त्यानंतर या बॉलवरती एक धाव लेग बायच्या स्वरूपात सहजरित्याने कंप्लीट होती. गुड रनिंग विथ द विकेट मानावी लागेल. परंतु मॅच मध्ये घडतंय काय तर गोलंदाज किरण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जसा परफॉर्मन्स हवा होता या षटकामध्ये तसा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून जरूर दिसतोय. स्पष्टपणे आपण पाहू शकाल प्रेशर आणि दबाव काय चीज असते ती सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. वांगणी क्रिकेट संघावरती आपल्याला पाहायला पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू जेलची संधी उपलब्ध झाली. हो घडतं काय जेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल जमिनीवर दान अगदी पाहायला तर साधा सोपा झेल कॅरी करता आला नाही. खेळच्या स्वरूपात धावा देखील घेतल्या जातात. 2 धावा ज्या सहजरित्याने कंप्लीट होतात. कुठेतरी चुका ज्या पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. फर्स्ट म्हणजे जरूर तुम्ही धावा बनवल्या गेल्यात परंतु या प्रकारची चुका तुम्हाला कुठेतरी मॅच मध्ये जरूर अडथळा निर्माण करतील. तीन विकेट गमावले गेले. 15 धावा तर स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्यात परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा चेस होतील की डिपेंड होतील ती चर्चा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुकाळवाडी टीमच्या माध्यमातून
कृष्णालय मैदानाच्या आतमध्ये तिसरं स्पेल हाताळण्याकरिता कृष्णालय मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी या षटकामध्ये जरूर करावी लागेल, परंतु बॅटरला देखील या षटकामध्ये हव्या तशा धावा बनवावे लागतील, मोठे स्ट्रोक लगावावे लागतील, तरच हा सामन्यामध्ये जरूर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव होईल. परंतु या षटकामध्ये हव्या तशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली तर पुन्हा एकदा बदलाव तो मॅच मध्ये होईल. पुलर लेनचा चेंडू मोठा स्ट्रोक जरूर लगावलाय, त्याच्या डाऊन दी बॉल काढली परंतु दूरच दूर आबाकाच्या बाहेर बॉल चाललाय बॉर्डरच्या पलीकडे उत्तुंग असा षटकार. या बॉलवरती जरूर षटकार आला मैदानाच्या आतमध्ये षटकार येणं तितकंच गरजेचं राहील. मी मगाशी उल्लेख केला होता धाबा जरूर चेस होऊ शकतात, परंतु त्या अनुषंगाने इथे बॅटिंग होणं तितकंच गरजेचं राहील. आणि जरूर तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवरती कुठनाट एक तमाशा देख आणि राकेशच्या बॅट मधनं दर्जेदार मॅक्झिमम सिक्सर. 21 धावा तर आल्या स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल. 3 विकेट गमावले गेलेत, परंतु या षटकामध्ये हवा त्याचा समाचार घ्यावा लागेल. सुरुवात तर दमदार केली बॅटिंग करत असताना राकेशच्या माध्यमातून षटकार आलाय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू मोठा स्ट्रोक जरूर लगावलाय, पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम सिक्सर. बॅक टू बॅक दोन षटकार आले बॅटिंग करत असताना राकेशच्या बॅट मध्ये ऑन हॅट्रिक बॅटर राकेश ऑन हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा येईल का, परंतु कोला ठेवला गेला. एक धाव कंप्लीट होती, दुसरी धावाचा प्रयत्न करणार आहे का, दुसरी धाव तर निघालेत आणि 2 धावा त्या सहजरित्याने कंप्लीट होतात. गुड रनिंग विथ द विकेट मानावं लागेल. मॅच मध्ये अजूनही बदलाव होऊ शकतो. ज्या प्रकारे नाण्याला 2 बाजू त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये जरूर 2 बाजू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना दमदार सुरुवात राकेशच्या बॅट मधून धावा येत आहेत. 5 बॉल फेस केले गेले, 14 धावेवरती खेळतोय. याच प्रकारे जर का बॅटिंग त्याच्या बॅट मध्ये जर का आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव आपण पाहू शकाल. प्रेशर सध्या तरी गोलंदाजी करत असताना पुरेपूर गोलंदाज कृष्णावरती दिला जात आहे, प्रेशर दिलं जाते. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहू शकाल. हा हिटर राकेशला आपण पाहतो ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार आले होते आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा आपण चांगले डिसिजन वरती आहेत. मागच्या बॉलवरती देखील 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉलला इक्वेशन बदललं गेलंय. 15 बॉल 18 धाव संख्येची गरज, 15 बॉल 18 धाव संख्येची गरज. स्ट्रायकर युनिटवरती पुन्हा एकदा राकेश बॅटर स्लॉट मध्ये आला. चेंडू क्षेत्राच्या ऑपोजिट आहे, ऑन साइडला पटका सध्याला प्रोटेक्शन चांगले पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होतीये, दुसरी धावाचा प्रयत्न करणार आहे का, परंतु तसं काही घडणार नाहीये. एकच धावेवर समाधान मानतायत. 14 बॉल 17 धाव संख्येची गरज, 31 धावा कंप्लीट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट गमावले गेलेत. बॅटिंग करत असताना उमसाई वांगणी क्रिकेट संघाला आपण पाहताय जरूर कुठेतरी मॅच मध्ये बदलाव ज्या 2 षटकाराने झाला गेलाय, परंतु अजून एखाद्या मोठा मॅच मध्ये जरूर विजयाच्या दिशेने वाटचाल करते. यात मात्र तिल काही शंका नाही, परंतु 12च्या नंतर धावा चेस होणं कठीण असतंय. मी मगाशी उल्लेख केला होता, परंतु त्या धावा जरूर चेस होत आहेत. यात मात्र तिल काही शंका नाहीये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, फुल करायचा होता, क्षेत्राच्या उपस्थित आहेत, विकेट वर येत आहेत. एक धाव सहजरित्याने कंप्लीट होतीये. पुरेपूर स्ट्रायकर वरती आणण्याचं काम स्वप्नीलच्या माध्यमातून केलं जातोय. जे करायचं होतं ते त्याच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅटर राकेश ऑन दी स्ट्राइक एंड वरती, स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा बॅटर स्वप्नील. गोलंदाज कृष्णा येतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या बॉल वरती पुरेपूर मॅच डिपेंड. शॉट ऑफ लेन चेंडू मोठा फटका जरूर सजवला, क्षेत्रात डाऊन दी बॉल खाली जलदी संधी उपलब्ध झाली. मोठी विकेट, यस मोठी विकेट. फलंदाज बाद राकेश बॅक टू द डगआउट.
काही शंका नाही, परंतु डॉट आणि डॉट बॉलची सांगता करावी लागेल. या षटकामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश दाखल झाला होता. फुलर लिहूनचा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका क्षेत्राच्या उपस्थित आहेत, परंतु त्याच्या आबाकाचा बाहेर बॉल निघून चालाय बॉन्डलाच्या पलीकडे. पुन्हा एकदा चौकार. कम ऑन इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चौथं असलेला हाताळण्याकरिता त्याचा पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय त्याच्या स्लॉट मध्ये पुन्हा एकदा, परंतु फटका फसला. डाऊन दी बॉल खाली जेलची संधी उपलब्ध झाली आहे. जजमेंट चुकीचं, जेल होते जमण्याला जाण त्या बॉलवरती 2 धाबा तरी कंप्लीट होते. तिसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु तसं काही घडणार नाहीये. 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट होतात. इक्वेशन बदललं गेलं. इक्वेशन जरूर मोठं आपल्याला पाहायला भेटत होतं, परंतु सध्या तरी मॅच आपल्याला पाहायला भेटते. 10 बॉल 10 धावसंख्येची गरज. इक्वेशन बदललं गेलं. मी मगाशी उल्लेख केला होता, एखादा मोठा फटका जरूर मॅच मध्ये बदलाव करेल, मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच निर्माण करेल. आणि ती ट्विस्ट सध्या तर निर्माण झाली आहे. गोलंदाजी करत असताना किशोरला पुरेपूर कसपणाला लावावं लागेल. बॅटच्या स्लॉट मध्ये हेलिकॉप्टर सजवला, परंतु हवा त्याचं कनेक्शन झालं नाही. क्षेत्राच्या येतात एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावीसाठी निघाले. दुसरी धाव सहजरित्याने कंप्लीट होती. गुडरनी विकेट मानावं लागेल. 2-2 धावा जरी प्रत्येक बॉल मध्ये घेतला गेला तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जरूर निर्माण होऊ शकतोय. इक्वेशन बदललं गेलं. 9 बॉल 8 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. पुन्हा एकदा बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू टक्कन असा आवाज आलाय आणि मॅचची पुरेपूर आवा काढणारा उत्तुंगाचा लांबच लांबवर रेटून मारलाय, खेचून मारलाय, पाठवून दिलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. षटकार. कम ऑन डीजे. पुरेपूर मॅच आबा काढला. षटकार जो आपल्याला पाहायला भेटला बॅटर स्वप्नीलच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला. मोठा फटका धरून सदर डाऊन बॉल खाली जेलची संधी उपलब्ध झाली आहे, परंतु घडतंय काय तर बॉल चालले बाउंड्रीच्या पलीकडे. मॅच फिनिश शॉट आपल्याला पाहायला भेटला स्वप्नीलच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा चौकार आणि सामना जिंकला गेलाय ओमसाई वांगणी क्रिकेट संघाने. अभिनंदन टीम ओमसाई वांगणी. हार्ड लक टफ लक टीम सुक्काळवाडी. बेस्ट ऑफ लक टीम